लागते. द्वेष कशासाठी करायचा असा योगी विचारायला सुरुवात करतो. हा त्याच्या पुढचा टप्पा आहे. द्वेष कशासाठी? दुःखानिशय द्वेष, जिथून दुःख मिळालं त्याचा द्वेष कशाला करायचा? जर योगी असाल, योगाचा चांगला अभ्यास असेल तर केव्हा ना केव्हा तरी तोही बहार ओसरतो. आणि मग आपल्या मनात सहजगत्या योगाच्या साह्यानं येणारे जे विचार आहेत ते मोठे मजेशीर आहेत. कारण या दोन किनाऱ्यांचा योगी अभ्यास करतो, विचार करतो, चिंतन करतो. कोई चला गया कोई जावे, कोई गठरी बांध के धावे, कोई खड़ा तैयार अकेला रे, सब चला चली का खेला. समोर आलं, म्हातारपण आलं तरी कुठं रमायला लागला, कुठं भांडायला लागला, कौरावर बांधून न्यायचं सगळं. याचा विचार हळूहळू स्थिर व्हायला लागतो. आणि मग मनुष्य स्वाभाविकपणानं शरीराच्या पलीकडे मन आणि मनाच्या पलीकडे त्याच्या हळूहळू ट्रान्संडेंटल कंडिशन्स यायला लागतात. जो मनुष्य, जे कुटुंब, जे गाव असं शांत व्हायला लागलं, स्वाभाविक आहे तिथे भांडणं आपोआप कमी दिसणार, चोऱ्या कमी होणार, एकमेकाचा द्वेष कमी होणार. आणि ह्याच गोष्टीवर परदेशी मंडळी लुब्ध होतात. निवेदिताची गोष्ट आहे. मठात आली, वराहनगर मठामध्ये आली. विवेकानंदांच्या त्या गुरु माता आणि ते रामकृष्ण परमहंस त्यांना नमस्कार केला आणि त्या मातेला पण नमस्कार केला. हळूहळू योगाचं आलेलं सामर्थ्य लक्षात येईल. पुढचा टप्पा आहे रोझेस इन डिसेंबर, असं एक पुस्तकाचं त्यांचं नाव आहे, किंवा तरी मुळातलं जरूर वाचा. त्या निवेदिता जवळ जातात, वाकून नमस्कार करतात आणि ह्या आमच्या भाषा न समजणाऱ्या, भाषा न येणाऱ्या मातुश्री तिच्या फक्त चेहऱ्यावरून असा हात फिरवतात आणि कडकड बोटं मोडतात. निवेदिता ठरवते इथंच राहायचं. निवेदिता रामकृष्ण मठ आणि मिशनचं काम करत आयुष्याच्या अंतापर्यंत तिथे राहिली. अर्थात शेवट आणखीन थोडासा वेगळा आहे की तिनं ठरवलं की हा भारत मुक्त झाला पाहिजे, कारण भारत या संपूर्ण जगाला मुक्त करणारा आहे. म्हणून मग रामकृष्ण मठही सोडला आणि सयाजीराव गायकवाड महाराजांच्या त्या कक्षेमध्ये येऊन प्रत्यक्ष शस्त्रास्त्राचं शिक्षण घेऊन क्रांतिकारकांच्या टीममध्ये सामील झाल्या भगिनी निवेदिता. का? भारत जिवंत राहायला पाहिजे. कारण इथे जी विद्या पिकते, ती जी भारताची जगाला देणगी आहे, ती अन्यत्र कुठेही नाही. आणि भगिनी निवेदिता सारख्याच दुसरं एक उदाहरण आहे योगी अरविंदांचं. पांडेचरीत, तिथेही जायचा योगाला, जरूर जा. किती ऐक्य असावं, किती ऐक्य असावं. योगी अरविंदांना जिथे समाधी घेतली तिथे त्यांचं ते समाधी बांधलेली आहे. त्यांच्यानंतर अनेक वर्षानंतर त्या फ्रान्समधून आलेल्या महिला माताजी त्या गेल्या. योगी अरविंदांच्या नंतर त्याने ते काम पाहिलं, पण जेव्हा गेल्या तेव्हा त्यांना सांगितलं मला तिथेच पुरा. तिथले लोक सांगतील तुम्हाला. त्याच थडग्यात त्या गेल्या. एवढं ऐक्य साधणं. आणि तुम्ही पांडेचेरीला गेलात तर देशी विदेशी मंडळींची इतकी गर्दी असते, तुम्हाला असं वाटेल की इतकी विदेशी माणसं कशी येतात. असंच एक उदाहरण मी नेहमी सांगतो, आमच्या योग क्षेत्रातल्या मंडळींना माहिती आहे. कझाकिस्तान, तिथली एक मुलगी इथे मला भेटायला आली. आधी तिची माझी भेट कझाकिस्तानमध्ये झाली होती. ती इथे घरी भेटायला आली आणि मी तिला सांगत होतो वेलकम वगैरे, असं ते भारतीय पद्धतीने जितकं मला सांगता येईल तेवढं सांगत होतो. वेलकम, सिट ना इथे, असं. पण ते तिचं लक्ष भिंतीवर इकडे तिकडे. मग ती पुढे अंगणात गेली, तिथे तिला तुळस दिसली. मग तुळशीच्या तिथे दिवा दिसला आणि तुळशीला तिने प्रदक्षिणा घातली. मी फटकन आमच्या पोरीकडे पाहिलं. पाय, कझाकिस्तान. कोणता आहे हा देश? 100% मुसलमान देश आहे. ती मुलगी पण मुसलमानच होती.
जग आणि त्याचा आधार योग जेव्हा मी म्हणतो, तेव्हा कझागिस्तानमधले जे मुसलमान आहेत, 100% मुसलमान असून देखील त्यांना तुमच्या होम हवनाचं वावडं नाही, त्यांना तुमच्या ओंकाराचं वावडं नाही, त्यांना तुमच्या कोणत्या आयुर्वेदाचं वावडं नाही, निसर्गोपचाराचं वावडं नाही. आज तिथे आमचे 125 योग शिक्षक आहेत, सगळे मुसलमान आहेत. मलाही तिथे 4-8 दिवस राहायचा योग आला. त्या मंडळींचं अँबिशन सांगतोय. त्या परराष्ट्र मंत्र्याच्या घरी राहायचा, काही 2-3 त्यांनी जेवायला बोलावलं. मीच त्यांना विचारलं, हळूहळू परिचय वाढल्यानंतर मी म्हटलं, तुम्ही सगळे तर मुसलमान दिसता आणि ते आमच्याकडे तर तिसरंच काहीतरी चालतं, पण तुम्हाला हे आम्हाला बोलावलं, खाऊ पिऊ घालताय, योगासनाची तर वर्ग घेताय, काहीतरी मला मुझे कुछ अटपट असा लग रहा है, समथिंग हॉरिबल. ते म्हणाले, हो, आम्हाला तुमच्या देशातून 3 गोष्टी हव्यात: निसर्गोपचार, आयुर्वेद आणि योग. म्हणून आम्ही सगळे उद्योग करतो, तुम्हाला बोलवतो वारंवार. आणि मग सहजच गप्पा निघाल्या, मग तुम्हाला इतके दिवस कसा नाही तुमच्याकडे योग आला? ते म्हणाले, आला. इसवी सनाच्या 16व्या शतकानंतर आमच्याकडे मुसलमान आले. इसवी सनाच्या 20व्या शतकामध्ये इथे आमचे हे इंग्रज आले. आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये म्हटलं, काय होतं इसवी सनाच्या 16व्या शतकाच्या आधी? ते म्हणजे आमच्याकडे बुद्धिझम होतं. कधीपासून? इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून. आणि 4थ्या शतकाच्या आधी काय होतं? ते म्हणजे आमच्याकडे टेंगडी होतं. म्हणजे आता हे टेंगडी काय प्रकरण आहे? म्हणून चर्चा केली तर लक्षात असं आलं की टेंगडी मीन्स वेदांत. त्याच्या खाणाखुणा तिकडे दिसायला लागल्या. कधी काळी याच योगाने आमचं संपूर्ण जग सांभाळलेलं आहे. आणि मग हळूच माझ्या लक्षात आलं की हे सगळं लिहिलेलं कुठंतरी असेल ना. लिहिलंय मंडळी, ह्या पुस्तकात लिहिलंय, आपल्या जवळ आहे, अगदी जवळ आहे, स्वस्त आहे. शिकायचं असलं तर नाशिक आहे, इथे पण आमची मंडळी आहेत, दरक साहेबांना भेटा. हे सगळं इथे पण उपलब्ध आहे. सरळ साधं सोपं लिहिलंय, एका ओळीत सांगितलं. स्थिरम सुखम आसनम. आसन म्हणजे काय? ज्यात स्थिरता वाटते आणि सुख वाटतं ते आसन आहे. त्याचे परिणाम लगेच पुढे सांगितलेत. मग प्राणायामाचं सांगितलंय. असं करता 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 ह्या अष्टांग योगातले यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे 8 अंग त्याच्यात छान समजून सांगितले. त्यातल्या काही अंगांचा थोडा उल्लेख करून थांबणार आहे. पहिलंच आहे यम. समाजाशी कसं वागाल? अहिंसा, सत्यस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. सगळ्यात जास्त माणसाला जर त्रास काय देत असेल तर ती वासना. खाऊ वाटते. मी आजच सकाळी एका गल्लीतून आलो पुण्याच्या, पोह्याचा छान वास आला. 2-4 शिव्या दिल्या. म्हणलं मला घाई आहे रे, नाहीतर नक्की तुझ्या 2-3 प्लेट तरी हाणल्या असत्या. वासना ती सगळ्यात जास्त त्रास देते. अल्टिमेट आहे ती. आता तिला कसं जिंकायचं? योग करायला लागा, आपोआप नॉर्मल होईल. नष्ट व्हायची भानगड समजू नका. नाही तर तरुण म्हणतील आपल्याला नको रे बाप्पा योग. तसं नाही ते. प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन. याचा अर्थ असा, योग्य वयापर्यंत तुम्हाला हे सगळं मिळणारच आहे, पण ते पशुसारखं असू नये, ते माणसासारखं असावं. शृंगार सुद्धा माणसासारखा असावा. आमची लावणी सुद्धा संपूर्ण अंग झाकलेलं आहे, उघड वागडं नाही. लावणीतला शृंगार हा भडक आहे, तरी सुद्धा झाकून पाकू नये. हे आमचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ही तरुण वयामध्ये तुम्ही योग्य पद्धतीनं उपभोग जरूर घेऊ शकाल. म्हातार वयाकडे जसं जाल तसं आपोआप तुमच्या हे लक्षात येईल की हे जेवढं आवाक्यात यायला पाहिजे तेवढं आवाक्यात आणण्यासाठी मला हा माझा ओंकार उपयोगी पडतो आहे. लक्षात घ्या. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 जे यम आहेत हे समाजात कसं वावरावं हे शिकवतात. त्यातल्या एकावर थोडंसं बोलूया. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे साठेबाजी करायची नाही. तुला जेवढी ताकद आहे, त्याचा सूत्र असं आहे, जेवढी ताकद आहे तेवढं कमाव. पण सगळं उपभोगता येत नाही ना, साठवून नको ठेवू. मग काय कर? समाजाला दे, समाजाला वाटून टाक. त्याच्यात सुख आहे.
आणि म्हणून नेहमी एक वाक्य मी माझ्यापुरतं पाठ केलं, मी सांगतो सुद्धा.